हाय स्टुडंट्स, वेलकम इन HD ट्युशन क्लासेस. आज आपण न्यू सिलेबस 6 स्टँडर्डचा न्यू सिलेबस एक्सरसाइज 1 पाहत आहोत. त्याआधी HD ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फर्स्ट लेसन आहे 3 डायमेन्शनल शेप आणि न्यू सिलेबस पाहूया. आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात. पहा, क्वेश्चन 1 आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. म्हणजेच आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यातील करेक्ट ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. क्वेश्चन 1 आहे व्हॉट शेप विल बी फॉर्म इफ कॅरम पीसेस आर प्लेस वन ऑन टॉप ऑफ द अदर. कॅरम पीसेस आहेत ते एकावर एक ठेवले तर कोणता शेप फॉर्म होईल. आता माझ्याकडे कॅरम पीसेस तर नाही आहेत, परंतु हे कॉईन्स आहेत. पहा, हे कॉईन्सचा शेप सेम कॅरम पीसेस सारखाच आहे. कॅरम पीसेस ह्याच शेपचे असतात. तर हे एकावर एक ठेवले तर कोणता शेप फॉर्म होईल. पहा, मला सांगा क्युबॉइड फॉर्म होईल का. क्युबॉइड हा आयताकृती असतो. पहा, क्युबॉइड हा आयताकृती असतो, म्हणजेच रेक्टँग्युलर शेप असतो. मग क्युबॉइड फॉर्म होईल का. हे तर सगळे सर्क्युलर एजेस, सर्क्युलर फेस, कर्व सरफेस आहे ना, कर्व फेस आहे. तर मग याच्यापासून क्युबॉइड शेप तयार होणार नाही. सिलेंडर शेप तयार होतोय का. पहा, सर्क्युलर एजेस आहेत, सर्क्युलर फेस आहे, कर्व फेस आहे, सर्क्युलर एजेस आहेत. होईल का सिलेंडर फॉर्म. हे जर असे कॅरम पीसेस समजा, आपण याला कॅरम पीसेस समजूया आणि हे आपण एकावर एक ठेवले तर हा कोणता शेप तयार होतोय. पहा, सिलेंडर. कोणता शेप तयार होतोय, सिलेंडर. कारण सिलेंडरचे एजेस काय असतात, सर्क्युलर असतात आणि फेस काय असतं, कर्व आहे की नाही. मग काय तयार झालेलं आहे, याच्यापासून सिलेंडर तयार झालेला आहे. कोण तयार होणार नाही, क्यूब तयार नाही होणार. सेकंड पाहूया, बाय विच टू सिमिलर शेप्स इज अवर ग्लास फॉर्म. सेकंड पहा, बाय विच टू सिमिलर शेप्स इज अवर ग्लास फॉर्म. आता इथे पहा, अवर ग्लास अशा दोन शेप्सपासून तयार झालेला आहे. आईस्क्रीमचा कोन असतं की नाही, तसे दोन शेप्स जर एकत्र केले तर आपला काय तयार होतो, अवर ग्लास. मग सांगा कोणते दोन सिमिलर शेप्स अवर ग्लासपासून तयार होतील. कोणता आकार आहे हा, कोन. कोन शेप तयार होतील. अवर ग्लासपासून कोणते दोन शेप्स फॉर्म होतील, तर कोन फॉर्म होतील. तिसरा क्वेश्चन पहा, थर्ड नंबरचा, विच ऑफ द फॉलोइंग शेप्स इज नॉट 3 डायमेन्शनल. 3 डायमेन्शनल म्हणजे काय. 3 डायमेन्शनल म्हणजे ज्याला साईड आहे, व्हर्टेक्स आहे आणि ज्याला एजेस आहेत, फेस आहे, साईड आहे, व्हर्टेक्स आहे आणि फेस आहे, त्यांना म्हणायचं 3 डायमेन्शनल. आता स्क्वेअर आहे, स्क्वेअरला काय आहे, फक्त व्हर्टेक्स आणि साईड. स्क्वेअरला फक्त व्हर्टेक्स आणि साईड आहे. 3 डायमेन्शनल शेप मी तुम्हाला दाखवते. पहा, हा आहे पिरॅमिड. तर 3 डायमेन्शनल शेप कसा, याला व्हर्टेक्स आहेत. हे काय आहे, त्याचे व्हर्टेक्स. हे पहा, हे पॉईंट, हे काय आहेत, व्हर्टेक्स. आणि याला फेस पण आहे, एजेस आहेत. ह्या एजेस, ह्या पहा, ह्या काय आहेत, एजेस. आणि हे काय आहे, फेस आहे, त्याला फेस आहेत. म्हणजे हा आहे 3D शेप. हा आहे 3D शेप. आता इथे पहा, स्क्वेअर आहे, स्क्वेअरला 3D शेप असतो का, नाही. तर स्क्वेअरला फक्त साईड आणि व्हर्टेक्स असतो. म्हणून आपल्या इथं कोणता शेप हवा आहे, नॉट 3 डायमेन्शनल. स्पेअरला कर्व सरफेस असतं, सिलेंडरला असतात, कोनला असतं. मग स्क्वेअर हा असा आहे जो 3 डायमेन्शनल शेप नाही. 3 डायमेन्शनल शेप नाही, 2 डायमेन्शनल शेपचा आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया. सेकंड नंबरचा क्वेश्चन पहा, ड्रॉ 3 डायमेन्शनल फिगर्स फ्रॉम द नंबर्स गिवन बिलो अँड राईट द नेम्स. इथे आपल्याला पझल्स लाईक दिलेला आहे, त्याच्यापासून आपल्याला फिगर ड्रॉ करायचे आहे आणि त्याचं नेम राईट करायचं आहे. इथे पहा, देर आर 5 फेसेस. किती फेसेस आहेत, 5. फेसेस म्हणजे काय, मी तुम्हाला आता दाखवलं पिरॅमिडचं हे फेसेस. हे आहेत त्याचे फेसेस, हे 3 फेसेस. असे फेसेस किती हवे आहेत, 5. 5 व्हर्टायसेस. व्हर्टायसेस म्हणजे हे पॉईंट. हे या पिरॅमिडला किती व्हर्टायसेस आहेत, 1 2 3 अँड 4. 4 व्हर्टायसेस आहेत. तसे किती हवे आहेत, 5. 8 एजेस. एजेस म्हणजे या कडा किंवा बाजू म्हणू शकता तुम्ही, या कडा. या किती हव्या आहेत, 8. 1 फेस इज स्क्वेअर. एक फेस आहे स्क्वेअर अँड द रिमेनिंग फेसेस आर ट्रायंग्युलर. आणि बाकीचे
फेसेस काय आहे? ट्रायंग्युलर. मला सांगा, एक स्क्वेअर फेस आहे आणि बाकीचे फेसेस ट्रायंग्युलर. म्हणजे पहा, हा सुद्धा पहा, हा खाली ट्रायंगलच आहे, परंतु याचे फेसेस वरचे कसे आहेत? हे व्हर्टिकल फेसेस कसे आहेत? ट्रायंग्युलरच आहेत. पहा, ट्रायंग्युलर फेसेस आहेत हे, बरोबर. मग असाच आपल्याला शेप हवा आहे, तर तो पिरॅमिडच असणार आहे. तर तो कसला पिरॅमिड असेल? जर त्याचा एक फेस स्क्वेअर असेल तर तो कसला पिरॅमिड असेल? स्क्वेअर पिरॅमिड. आणि ती फिगर मी ड्रॉ केलेली आहे. पहा, ही पहा, ही अशी फिगर तयार होते, स्क्वेअर पिरॅमिड. हा आपला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. आणि ही फिगर अशी ड्रॉ करायची आहे तुम्हाला, स्क्वेअर पिरॅमिड. आता पहा, आपल्याला काय सांगितलेलं आहे आणि आपण फिगर ड्रॉ केलेली पहा कशी आहे. देअर आर 5 फेसेस. 5 फेसेस आहेत का? पहा, आता फेसेस म्हणजे तुम्हाला मी सांगितलं, ह्या फिगर या ह्याच्यावरून समजून घ्या. फेसेस म्हणजे हा भाग, फेसेस म्हणजे हा भाग. पहा, आता याचे फेसेस पहा. हा समोरचा एक दिसतोय तो एक, साईडचा एक, 2, हा 3 आणि मागच्या बाजूला एक असणार आहे. किती फेसेस झाले उभे? व्हर्टिकल फेसेस किती झाले? 4. आणि हा जो खालचा दिसतोय ना तुम्हाला स्क्वेअर फेस, तो काय झाला? 5. किती फेसेस हवे आहेत आपल्याला? 5. म्हणजे झालेला आहे. 5 व्हर्टायसेस. व्हर्टायसेस म्हणजे पण मी तुम्हाला सांगितलं, हे जे पॉईंट आहेत हे काय आहेत? हे व्हर्टायसेस, हे पॉईंट. पहा, इथे किती पॉईंट आहेत? 1, 2, 3, 4, 5. 5 व्हर्टायसेस अँड 8 एजेस. एजेस म्हणजे कडा किंवा बाजू. ह्या एजेस या किती आहेत पहा याला? 1, 2, 3, 4 आणि या खालच्या स्क्वेअरच्या 4. किती झाल्या? 8 एजेस. 1 फेस इज स्क्वेअर आहे का? हा खालचा फेस कसा आहे? बॉटमचा स्क्वेअर. अँड रिमेनिंग फेसेस आर ट्रायंग्युलर. आणि या बाकीच्या फेसेस कशा आहेत? ट्रायंग्युलर. म्हणजे आपली कोणती फिगर ड्रॉ होते इथे? स्क्वेअर पिरॅमिड. काय ड्रॉ होत आहे? स्क्वेअर पिरॅमिड. आन्सर लिहायचा आहे तुम्हाला, स्क्वेअर पिरॅमिड. आणि ही अशी आकृती किंवा अशी फिगर काय करायची आहे? ड्रॉ करायची आहे. सेकंड नंबरचं पाहूया. त्याच्यातील सेकंड नंबर पहा, 1 फेस इज कर्व. एक फेस आहे ते कसं आहे? कर्व आहे. इट हॅज नो व्हर्टायसेस अँड नो एजेस. ज्याला व्हर्टायसेस पण नाहीत आणि एजेस पण नाहीत. म्हणजे ज्या फिगरला हा भाग नाही आहे, व्हर्टायसेस नाही आणि एजेस पण नाहीत, अशी कोणती फिगर ड्रॉ होते? मी ते काढलेली आहे पहा. ही सेकंड नंबरची फिगर आहे आपली स्पेअर. हा काय आहे? स्पियर. हा आहे स्पियर. याला कर्व सरफेस आहे, कर्व सरफेस आहे, गोलाकार सरफेस. थोडक्यात फुटबॉल पहा, आपला फुटबॉल जो तुम्ही फुटबॉल खेळता ना, कसं त्याचं सरफेस कसं आहे? कर्व, असं गोलाकार. आणि त्याला कोणतेही एजेस आणि व्हर्टायसेस नाहीत. म्हणजे तो कोणता शेप आहे? स्पियर. आणि ही तशी अशी फिगर ड्रॉ करायची आहे. थर्ड नंबरचं पहा. थर्ड नंबर पहा. देअर आर 6 फेसेस, 12 एजेस अँड 8 व्हर्टायसेस. आता फेसेस किती आहेत? 6. एजेस आहेत 12 आणि व्हर्टायसेस आहेत 8. तर त्याची मी फिगर ड्रॉ केलेली आहे. ती आहे क्यूब शेप. क्यूब शेप आहे पहा. ही पहा, क्यूब शेप होतात. याचे किती होतात? 12 व्हर्टायसेस, 6 फेसेस. पहा, फेसेस काउंट करूया आपण. पुढचा एक फेस, मागचा एक फेस 2, साईडचं 3, इकडचं साईडचं 4, वरचं 5 आणि खालच्या बाजूचं 6. किती फेसेस झाले? 6 फेसेस. आणि 12 एजेस. किती एजेस हवे आहेत? 12. ह्या बघा, पुढच्या ह्या 4 एजेस, मागच्या 4 एजेस किती झाल्या? 8. ह्या 9, 10, 11 आणि 12. किती झाले एजेस टोटल? 12. आणि व्हर्टायसेस किती हवे आहेत? 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अँड 8. 8 व्हर्टायसेस. कोणता शेप तयार झालेला आहे? हा क्यूब शेप. आणि अशी फिगर ड्रॉ करायची आहे, जी इथे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेली आहे. आणि 4 नंबरचे एक्झाम्पल पहा. देअर इज 1 कर्व फेस, 2 सर्क्युलर एजेस अँड 2 फ्लॅट फेसेस. आता हा शेप कोणता? मी ते ड्रॉ केलेला आहे पहा. आणि पहा,
देअर इज वन कर्व फेस. हे सिलेंडर आहे, हा शेप आहे सिलेंडर. कोणता शेप आहे? सिलेंडर शेप आहे. 4 नंबरची फिगर अशी ड्रॉ करायची आहे तुम्हाला. सर्क्युलर कर्व फेस म्हणजे सिलेंडरचा हा मधला जो भाग असतो हा असा वर्तुळाकार असतो, बरोबर. मग त्यालाच काय म्हणलेलं आहे? याला कर्व फेस. हे आहे कर्व फेस. वन कर्व फेस. 2 सर्क्युलर एजेस. आता ह्या एजेस बघा साईडला असतात 2, वर आणि खालच्या बाजूला. ह्या कशा असतात? सर्क्युलर एजेस. एजेस कशा आहेत? सर्क्युलर. 2 फ्लॅट फेसेस. आणि हा वरचा फेस आणि हा खालचा फेस कशा आहेत? फ्लॅट फेसेस आहेत. म्हणजे याची फिगर कोणती ड्रॉ करायची आपल्याला? सिलेंडर. आणि मी तुम्हाला ती करून दाखवलेली आहे. तर एक्सरसाइज 1 काहीही हार्ड नाही, मी तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे. माझ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू स्टुडंट. थँक्यू सो मच.